नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये अर्जुनने प्रिया आणि मैनावती या दोघींची सुद्धा वाट लावलेली असते. कारण प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे अर्जुनने खूप मोठ्या सत्याचा उलगडा केलेला असतो. तर इथे सत्य समोर आणण्यासाठी अर्जुनने सायली, प्रिया आणि मैनावती या तिघींची DNA टेस्ट केलेली असते आणि त्याचा रिपोर्ट हा आता अर्जुनच्या समोर आलेला असतो. मैनावती सायलीची आई नसून प्रियाची आई असल्याचं समोर आलेलं असतं. जेव्हा इथे अर्जुनला सत्य समजतं की मैनावती आणि सदाशिव लोखंडे हे प्रियाचे खरे आई वडील आहेत, हे सत्य समोर आल्यानंतर इथे अर्जुनने आणि संपूर्ण सुभेदार किल्लेदार दोन्ही कुटुंबांनी मिळून इथे प्रियाबरोबर प्रियाबरोबर तिच्या आईवडिलांची सुद्धा हकालपट्टी केलेली असते. फक्त हकालपट्टी करून इथे अर्जुन स्वस्थ बसत नाही. प्रियाच्या विरोधामध्ये फ्रॉडचा गुन्हा दाखल करतो आणि तिला आणि तिच्या आईवडिलांना जेलमध्ये आता शिक्षा भोगण्यासाठी पाठवतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने अर्जुन आता प्रिया आणि मैनावतीचं सत्य शोधून काढतो, कशा पद्धतीने मैनावती सायलीची आई नसून प्रियाची आई आहे हे सगळ्यांच्या समोर आणतो, हे आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे मैनावती आणि सदाशिव लोखंडे हे आता सायलीचे आई वडील म्हणून अर्जुनने त्यांना घरी आणलेलं असतं. आता लहानपणीचा सायलीचा फोटो नागराजने गायब करून त्या ठिकाणी प्रियाचा फोटो लावल्यामुळे त्या फोटोने सगळा गैरसमज निर्माण केलेला असतो. आता इथे प्रिया ही लहानपणीची बबली असून ती मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांची मुलगी असते. लहानपणी त्या लोकांनी तिला एका बाईला, गुलाबबाईला विकलेलं असतं. तिथून आता चोऱ्यामाऱ्या करून प्रिया जेलमधून पळून गेलेली असते आणि त्यानंतर ती आश्रमामध्ये पोचलेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, सायली एका सुशिक्षित घरातली मुलगी आहे, लाडाकुडात वाढलेली, पण एका अपघातामधून ती मधुभाऊंपर्यंत पोचलेली असते. पण तिच्यावरती तिच्या आईवडिलांचे आणि मधुभाऊंचे उत्तम संस्कार असतात आणि प्रियावरती तिच्या आईवडिलांसारखे चोरीमारी करण्याचे, लोकांना फसवण्याचे संस्कार हे ऑलरेडीच झालेले असतात. त्याच्यामुळे मधुभाऊंचे चांगले संस्कार प्रियावरती झालेले वाईट संस्कार काही बाजूला करत नाही. प्रिया ही जशी असते ती तशीच लहानाची मोठी होते. उलट सायलीवरती इथे अजूनच चांगले संस्कार झालेले असतात आणि ते प्रेक्षकांनो आता अर्जुनला, फक्त अर्जुनला दिसत नाही तर अस्मिता आणि पूर्णाजीला सुद्धा दिसतात. तर प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया पूर्णाजीच्या समोर सायलीच्या आईवडिलांना घरातून हाकलून देते. कारण त्यांनी नाटक केलेलं असतं अर्जुनकडून पैसे उकळण्यासाठी आणि ते नाटक अश्विनने पकडलेलं असतं. खोटं प्लास्टर करण्यात आले आणि इथे डॉक्टर केदार यांना पैसे देत असताना अश्विनने सदाशिव लोखंडे यांना बघितलेलं असतं. त्यामुळे अश्विन सगळ्यांच्या समोर प्लास्टर कापून टाकतो आणि इथे तिच्या हाताला काही दुखापत झालेली नाही आहे हे आता सगळ्यांना दाखवतो. त्यामुळे त्याचाही त्यांचा खोटारडेपणा सुभेदारांच्या समोर आल्यानंतर इथे आता सायली प्रश्न विचारते की आई बाबा, तुम्ही असं का केलं, का खोटं नाटक केलं? तेव्हा सदाशिव आणि मैनावती म्हणतात की काय करू बाळा, गरिबी आम्हाला अशी नाटके करायला लावते. अगं सोनाली, तुझी बहीण, तिने घरावरती कर्ज उचललं होतं ना, घराचा हप्ता घेण्यासाठी गुंड लोक घरपर्यंत पोचले, दुकानाला आग लावून टाकू असं सांगितलं. त्यामुळे आता हप्ता देण्यासाठी आम्हाला हे नाटक करावं लागलं. तुम्ही दिलेले पैसे त्या गुंड लोकांना द्यायचे होते. तेव्हा इथे सुभेदारांना वाईट वाटतं. ते म्हणतात की तुम्हाला पैशांची गरज होती तर नाटक करायची गरज काय होती, आम्हाला सांगायचं. प्रिया म्हणते कसलं नाटक, कसलं काय, अहो त्यांना तुम्ही इतकं प्रेमाने काय बोलताय, त्यांना चांगलं खडसावून विचारा ना. तेव्हा कल्पना म्हणते बरं ठीक आहे, झालं ते झालं. सायली म्हणते नाही आई, तरीसुद्धा आई बाबा तुमचा मार्ग चुकीचाच होता, तुम्हाला खोटं बोलायची काही गरज नाही आहे. तुमचं करण्यामध्ये आम्ही कुठे कमी पडतोय का, मग कशाला तुम्ही असं नाटक केलं? तेव्हा कल्पना म्हणते सायली अगं जाऊ दे ना, झालं ते झालं. प्रिया म्हणते काय झालं ते झालं, अजिबात मला मान्य नाही आहे. आणि प्रिया आता स्वतःच्याच आईवडिलांना घरातून हाकलून देत असते आणि त्यानंतर पूर्णाजी तिथे येते आणि पूर्णाजी प्रियाला आता थांबवते आणि त्याचबरोबर मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांना घरामध्ये घेऊन येते.
आणि प्रियाला म्हणते की पुन्हा माझ्या घरामध्ये पाहुण्यांचा झालेला अपमान मी सहन करणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, पूर्णाजीने आता प्रियाच्या गुन्ह्यांचा पाढा वाचलेला असतो. तिने प्रतिमाला त्रास दिला, सायलीला त्रास दिला, अर्जुनबरोबर लग्न करत होती, अस्मिताला पाडण्याचा प्रयत्न केला, घरामध्ये सातत्याने वादविवाद घडून आणले, अश्विनला फसवलं, अश्विन तिच्यावरती जे काही प्रेम करतो त्या प्रेमाचा ती गैरफायदा घेते. सगळ्या गोष्टी आता इथे पूर्णाजी बोललेली असते. पण शेवटला पूर्णाजी म्हणते की तू पुन्हा जर इथे माझ्या घरातल्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना, तर तुझी आता गय केली जाणार नाही. मी स्वतः तुला या घरातून हकलून देईन आणि तेव्हा मी अश्विनचा सुद्धा विचार करणार नाही. त्याला जे काही करायचं आहे ते करू दे, पण मी तुला या घरामध्ये ठेवून घेणार नाही, असं पूर्णाजीने सांगितलेलं असतं. आणि यापुढे मान खाली घालूनच ह्या घरामध्ये वावरायचं. तेव्हा इथे आता सगळ्यांच्या समोर जी काही आता पूर्णाजीने थोबाडी दिलेली असते ती प्रियाच्या लक्षात राहते. तेव्हा अश्विन म्हणतो की तन्वी, तू जे काही केलंस ना ते बरोबरच होतं. ते लोक खोटं बोलले, फ्रॉड लोक, त्यांना तू हकलून देत होतीस तेच योग्य होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे प्रिया म्हणते की या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय मी नाही स्वस्थ बसणार. त्या उपरी माणसांसाठी पूर्णाजीने माझ्या थोबाडीत दिली ना, त्यांचा खोटाडेपणा मी सातत्याने सगळ्यांच्या समोर आणून देणार. त्यानंतर प्रेक्षकांनो, प्रिया आता स्वतःच्याच आईवडिलांची दुश्मन झालेली असते. त्याचबरोबर पूर्णाजी म्हणते की सदाशिव लोखंडे आणि मैनावती, तुम्हाला पैसे हवे होते तर तुम्हाला हे नाटक करायची खरंच काही गरज नव्हती. तुम्ही सायलीचे आई वडील आहात. तुम्हाला कुठल्या मदतीची गरज असेल तर तुम्ही तुमच्या जावयाजवळ बोला, आणि घरातल्या लोकांशी बोलायचं नसेल तर तुमची हक्काची मुलगी आहे ना, तिला तर तुम्ही सांगूच शकता. शेवटीला तुम्हाला आमच्याकडून पैसे घ्यायचे नव्हते, पण तरी तुम्ही नाटक केलंतच ना हाताला लागल्याचं, आणि तेच पैसे तुम्ही त्या गुंड लोकांना देणार होतात ना. मग एवढं सगळं नाटक करण्यापेक्षा, आपल्या मुलीच्याच घरामध्ये खोटं बोलण्यापेक्षा जर एक शब्द खरं बोलला असतात ना, तर तुम्हाला तुमचं संपूर्ण कर्ज फेडायला आम्ही मदत केली असती. पण तुम्ही जी पद्धत निवडली ती चुकीचीच होती. पण शेवटीला तुम्हाला गरज होती आणि त्या गरजेतून तुम्ही हे नाटक केलं, म्हणून या वेळेला मी तुम्हाला माफ करते. पण पुन्हा पुन्हा तुम्ही असं नाटक करायचं नाही. सुभेदारांच्या घरामध्ये पाहुणचारामध्ये कुठेही कमी पडणार नाही आम्ही. पण पुन्हा जर तुम्ही असं काही खोटं नाटक केलं तर मात्र ते सहनसुद्धा केलं जाणार नाही. कारण आमच्या इथे चुकीला माफी नाही आहे आणि गुन्ह्याला तर मुळीच नाही. त्यामुळे पुन्हा असं नाटक करू नका. तुम्हाला जे काही पैसे त्या गुंड लोकांना द्यायचे असतील ते तुम्ही सांगा, आम्ही तुम्हाला मदत नक्की करू. पण पुन्हा मुलीच्या सासरी असा खोटाडेपणा करू नका, कारण खोटाडेपणा हा काही लपून राहत नाही. एक ना एक दिवस तो समोर येतोच, नाही का? तेव्हा इथे पूर्णाजीने आता चांगल्या शब्दांनी इथे सायलीच्या आईवडिलांची म्हणजे सदाशिव आणि मैनाची सुद्धा कान उघडणी केलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पूर्णाजी आले म्हणजे घरातलं वातावरण चैतन्यमय झालेलं असतं. प्रताप काका म्हणतात, बरं ठीक आहे, झालं ते झालं, सगळं आपण विसरून जाऊया. पूर्णाजी, अगं तू किती दिवसांनी आलीस, त्यामुळे आपण सगळेजण आता आनंदाने दिवाळी साजरी करूया. तेव्हा पूर्णाजी आलेली असते. त्या निमित्ताने इथे प्रतिमा, रविराज काका ते सुद्धा घरी आलेले असतात. आणि दुसऱ्याच दिवशी दिवाळी आणि लगेच पाडवासुद्धा असतो. त्यानिमित्ताने सगळेजण एकत्र जमलेले असतात. पाडवा साजरा झाल्यानंतर पूर्णाजी म्हणते की ठीक आहे, आपण आता एक छोटासा गेम खेळूया. तेव्हा इथे सगळेजण म्हणतात की काय गेम असणार आहे? पूर्णाजी म्हणते, हा गेम नाही आहे. खरं तर मला तुमच्या सगळ्यांची परीक्षा घ्यायची आहे आणि ह्या खेळामध्ये मी मायलेकींना उतरवणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, आता मायलेकींना कसं काय उतरवणार? तर इथे आता पूर्णाजी म्हणत असते की इथे या ठिकाणी सायली, तिची आई मैनावती आणि प्रतिमा आणि त्याचबरोबर तन्वी अशा जोड्या असणार आहेत, आणि एका बाजूला कल्पना आणि अस्मिता अशी मायलेकींची जोडी असणार आहे. आणि मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार. मी तुम्हाला विचारणार की जर तुमच्याकडे एखाद वेळेस आगाऊ पाहुणे आले, न सांगता ते आले, तर तुम्ही त्यांचा पाहुणचार कसा काय कराल, हे मला आता बघायचंच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता त्या पाहुण्याला सरबत द्यायचं आहे तुम्हाला. पण सरबत दिल्यानंतर ते पाहुणे काहीतरी बोलतील, रागाने बोलतील, किंवा तुमच्या सरबताला नाव ठेवतील किंवा चांगलं म्हणतील. तेव्हा त्याच्यावरती तुम्ही काय रिप्लाय द्याल किंवा तुम्ही काय मार्ग शोधून काढाल, हे आता मला बघायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण मुलगी आणि आई या दोघी ग्रुपनी उभ्या राहिलेल्या असतात. म्हणजे प्रिया, प्रतिमा, सायली, मैनावती
अस्मिता आणि कल्पना अशा तिघीजणी 2-2 ग्रुपमध्ये उभे राहिलेले असतात. तेव्हा त्यांना सरबत दिल्यानंतर अर्जुन पटकन म्हणतो की या सरबतामध्ये तर मीठ जास्त आहे, खूपच जास्त खारट आहे सरबत. तेव्हा इथे आता सदाशिव लोखंडेसुद्धा सरबताला नाव ठेवतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, सायली त्याचबरोबर अस्मिता आणि इथे कल्पना सगळेजण गप्प बसतात. प्रतिमासुद्धा गप्प बसलेली असते. मात्र इथे लगेचच प्रिया म्हणते, आता सरबताला नाव का ठेवलं तुम्ही? मी दुसरं सरबत बनवून देणार नाही हां. एक काम करा, जे दिलं आहे ना तेच प्या. नाहीतर एक काम करा, बाहेरूनच ऑर्डर करा. तुम्हाला जे काही हवं आहे ते. पैसे देऊ आपण. तेव्हा मैनावतीसुद्धा तेच म्हणते, नाहीतर काय, सारखं सारखं काय आम्ही तुमच्यासाठी सरबत बनवत बसायचं नाही हां. इतका वेळ नाही आहे आमच्याकडे सरबत बनवायला. तुम्ही एक काम करा, तुमचं आता बाहेरून ऑर्डर करा. हवं तर बाहेरून मागवा ना, पैसे गेले तरी चालतील. पण आता माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे तुमच्यासाठी सरबत बनवायला. एकतर न सांगता तुम्ही घरी आलात आणि आता तुम्हाला सरबत दिलं आहे, तर त्यालासुद्धा तुम्ही नावं बोटं ठेवताय. मी नाही देणार नवीन सरबत करून. तेव्हा मात्र इथे सायली, कल्पना, प्रतिमा सगळेजण मैनावती आणि प्रियाकडे बघतच बसतात. कारण दोघीजणीसुद्धा तेच बोलतात. म्हणजे एकमेकींच्या अगदी मुलगी आणि आई दोघीजणी त्याच शोभून दिसत असतात. तेव्हा सायली इथे शांतपणे बोलते की हे बघा, मीठ जास्त झाले ना, माझ्याकडे द्या, मी ते नीट करून आणते. तेव्हा सायली त्याच्यामध्ये थोडंसं पाणी वाढवते, थोडीशी साखर टाकते आणि ते व्यवस्थित करून अर्जुनला देते. त्यानंतर प्रेक्षकांनो, कल्पनासुद्धा तेच करते, प्रतिमासुद्धा तेच करते. त्या तिघीजणी त्याच्यामध्ये काही ना काहीतरी मार्ग काढतात आणि आपापलं सरबत नीट करून आपल्या पाहुण्यांना देतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनला मैनावती आणि प्रियामध्ये संशय येतो की ह्या दोघीजणी सेम रिॲक्ट कशा काय झाल्या. म्हणजे सायलीचे आईवडील जर सदाशिव लोखंडे आणि मैनावती आहेत, तर त्या दोघांचे गुण सायलीबरोबर तर बिलकुलच मॅच होत नाही. पण तन्वीबरोबर मात्र त्यांचे गुण मॅच होतात. तन्वी अगदी मैनावतीसारखीच आहे असं अर्जुनला वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो, हा विचार आता अस्मिताच्या मनात आलेला असतो. अस्मिता पूर्णाजीला म्हणते, पूर्णाजी बघतेस ना, मला तर आहे ना, मैनावती काकू आहेत ना सायलीची आई, त्या खरं तर तन्वीची आई वाटतात. म्हणजे तन्वी आणि मैनावती काकू या दोघींनी किती सेम रिप्लाय दिला ना. म्हणजे आम्ही बाहेरून ऑर्डर करू, तुम्हाला आम्ही परत सरबत बनवून देणार नाही. दोघींनीसुद्धा सेम रिॲक्ट केलं. खरं तर मला ह्या मैनावती काकू सायलीच्या कमी, तन्वीच्याच जास्त आई वाटतात. दोघींचे गुणसुद्धा जुळतात आणि मतंसुद्धा, नाही का? तेव्हा अर्जुन आता अस्मिताचं बोलणं ऐकतो आणि अर्जुन म्हणतो की ही गोष्ट खरीच आहे. मैनावती काकू आणि सदाशिव लोखंडे हे सायलीचे आईवडील कमी, तन्वीचे आईवडील जास्त वाटतात. सायलीच्या गुणांबरोबर या दोघांचे गुण अजिबात मॅच होत नाही. आल्या दिवसापासून मी बघतोय या दोघांचं मला काही ना काहीतरी खटकतंय. पण सायलीचे आईवडील म्हणून मी अजिबात रिॲक्ट होत नाही आहे. पण मला हे दोघेजणं सायलीचे आईवडील वाटत नाही. आता जर मला सत्य शोधून काढायचं असेल, तर कुणालाही काही न सांगता मला सायलीचे आणि त्यांचे DNA टेस्ट करावीच लागेल. तर मैनावती काकू आणि सायलीची DNA टेस्ट करण्याचा निर्णय अर्जुनने घेतलेला असतो. पण फक्त सायली आणि मैनावतीचे नाही, तर मैनावती आणि प्रियाचे सुद्धा DNA टेस्ट मी करणार असं अर्जुनने ठरवलेलं असतं. तर आता गेमचा विचार केला तर गेममध्ये सायली जिंकलेली असते आणि कल्पना आणि प्रतिमा जिंकलेल्या असतात. मात्र इथे प्रेक्षकांनो, मैनावती आणि त्याचबरोबर प्रिया ह्या दोघीजणी सपशेल हारलेल्या असतात. तेव्हा पूर्णाजी जिंकलेल्या तिघी चौघींना इथे आता स्पेशल गिफ्ट देते. मात्र मैनावती आणि प्रिया यांना चांगुलपणाच्या 4 गोष्टीसुद्धा शिकवते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनला संशय आलेला असतो. त्यामुळे अर्जुन खूपच हुशारीने मैनावतीचे आता केसांचे सॅम्पल मिळवतो. ते आता सायलीबरोबर मॅच करतो आणि एका पॉकेटवरती एनव्हलपवरती सायली आणि मैनावतीचं नाव लिहितो. त्यानंतर दुसरं एनव्हलप घेतो, त्याच्यामध्ये आता प्रियाचे सॅम्पल घेतो केसांचे आणि मैनावतीचे सॅम्पल त्या बॉक्समध्ये सुद्धा टाकतो आणि त्याच्यावरती प्रियाचं नाव लिहितो. जेणेकरून इथे एक्सचेंज होऊ नये आणि व्यवस्थित DNA टेस्ट केली जावी. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता DNA टेस्टसाठी सॅम्पल दिलेले असतात. 2 रिपोर्ट येणार असतात, सायली मैनावती, प्रिया मैनावती. त्यामुळे आता दोन्ही सॅम्पलची टेस्ट झाल्यानंतर इथे आता अर्जुनच्या समोर सत्याचा उलगडा झालेला असतो. तर इथे प्रियाचे आईवडील हे नक्की कोण आहेत असा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. पण त्याचं उत्तर त्याला
आत्ता मिळालेलं असतं. तेव्हा इथे DNA रिपोर्ट आल्यानंतर इथे आता मैनावती आणि सायली यांची DNA टेस्ट ही आता निगेटिव्ह आलेली असते आणि प्रिया आणि मैनावती यांची DNA टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असते. तेव्हा अर्जुनला कळतं याचा अर्थ हे मैनावती आणि सदाशिव लोखंडे हे सायलीचे आईवडील नसून प्रियाचे आईवडील असल्याचं अर्जुनला समजलेलं असतं. त्यामुळेच इथे या दोघींचे गुण एकमेकींबरोबर जुळत आहेत. तेव्हा अर्जुन घरी येतो. सुभेदार आणि किल्लेदार या दोन्ही कुटुंबांना एकत्रित बोलावतो आणि तेव्हा अर्जुन म्हणतो की मला तुम्हाला सगळ्यांना सत्य सांगायचं आहे. आत्तापर्यंत आपल्या इथे तन्वी म्हणून वावरणारी ही प्रिया खरी तन्वी नाही आहे, ती एक फ्रॉड मुलगी आहे. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो, दादा हे काय बोलतोयस तू? तुझा तिच्यावरती राग आहे म्हणून तिला वाटेल तसं बोलशील का? तेव्हा अर्जुन म्हणतो, तुला माहिती आहे अश्विन, पुराव्यांशिवाय मी कधीही काही बोलत नाही. मला यांच्यावरती संशय आला होता की मैनावती काकू आणि सदाशिव लोखंडे यांचे गुण सायलीबरोबर अजिबात मॅच होत नाही. सायलीचा स्वभाव आणि त्यांचा स्वभाव हा खूपच जास्त वेगळा आहे आणि म्हणूनच मी त्यांची DNA टेस्ट करायची ठरवली आणि प्रियाचा आणि मैनावती काकूंचा स्वभाव मला थोडा सारखाच वाटत होता. त्यामुळे मी विचार केला की फक्त सायली आणि त्यांची टेस्ट होणार नाही तर तन्वी आणि मैनावती काकूंची यांचीसुद्धा टेस्ट होणार. आणि तेव्हा मी सायली मैनावती आणि प्रिया मैनावती असे 2 सॅम्पल दिले होते DNA टेस्टसाठी आणि हे बघ दोघांचे सुद्धा रिपोर्ट आलेले आहेत. याच्यावरून हेच सिद्ध होतं की मैनावती काकू सायलीच्या आईवडील नाही आहेत तर मैनावती या प्रियाच्या आई आहेत हे सिद्ध झालेलं आहे. आणि हे रिपोर्ट तू बघ ओरिजिनल आहेत की डुप्लिकेट आहे किंवा तुला परत रिपोर्ट करायचे असतील तर परत कर, पण हे रिपोर्ट तू बघ. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अश्विन रिपोर्ट बघतो. रिपोर्ट तर एकदम खरेखुरे असतात. तेव्हा अश्विन म्हणतो, पण हे कसं शक्य आहे? अर्जुन म्हणत असतो की तेच तर ना, जी गोष्ट आपल्याला कशी शक्य अशी वाटत असते ना तीच खरं तर शक्य असते. नक्कीच काहीतरी सायलीच्या फोटोबरोबर गडबड आहे. याचा अर्थ एक गोष्ट तर सिद्ध होते की कुणीतरी जाणून बुजून सायलीची खरी ओळख लपवण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणूनच सायलीच्या फोटोच्या जागी प्रियाचा फोटो लावण्यात आला होता. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे अर्जुनने सिद्ध केलेलं असतं की प्रिया एक फ्रॉड मुलगी आहे आणि तिचे खरे आईवडील प्रतिमा आणि रविराज नसून तिचे खरे आईवडील मैनावती लोखंडे आणि त्याचबरोबर इथे आता सदाशिव लोखंडे हे तिचे खरे आईवडील आहेत हे आता सिद्ध झालेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, एक काम करा, आता खरं तुम्हीच मला सांगा नाहीतर मी पोलिसांना फोन करतोय. तेव्हा इथे अर्जुन आता पोलिसांना फोन करायला जातो. तेवढ्यातच प्रिया म्हणते, खरं आहे, हे बरोबर आहे, मी खरी तन्वी नाही आहे, हेच माझे खरे आईवडील आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता प्रियाने खूप मोठं फ्रॉड केलेलं असतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की तुम्हाला माफ केलं जाणार नाही. घरातून तर तुमची हक्कलपट्टी होईलच, तिघांचीसुद्धा. सत्य माहीत असूनसुद्धा तुम्ही आमच्यापासून एवढं मोठं सत्य लपवलं. त्यामुळे अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना फोन करतो आणि या तिघांच्या विरोधामध्ये फ्रॉडचा गुन्हा दाखल करत तिघांनासुद्धा खडी फोडण्यासाठी जेलमध्ये पाठवतो. सायलीला आणि सुभेदार किल्लेदार सगळ्यांना खूप वाईट वाटतं की ज्या लोकांना इतकी माया इतकं प्रेम दिलं ते लोक फ्रॉड निघाले. त्यांनी आपली फसवणूक केली म्हणून त्यांना जेलमध्ये पाठवलेलं असतं.